हाय हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग माझ्या गोड ताईंनो, कशा आहात सगळ्या? शुभ सकाळ सगळ्यांना. नवा दिवस नवी सुरुवात पुन्हा सुरू झालेली आहे. आज थोडंसं लेट झालं, 12 वाजले शॉपवरती यायला आणि आल्यानंतर क्लिनिंग केलं. आज कटिंगला अजिबात हात लागलेला नाही, कारण लावणारच नाही आहे. दुपारनंतर जे असेल ते कटिंग, कारण काल एवढं कटिंग केलेलं आहे आणि क्लायंट काल संध्याकाळी असल्यामुळे आणि दिवसभर थोडे स्टोनचे ब्लाऊज असल्यामुळे मी पक्की फसली होती. तर त्यामुळे कालचं कटिंग जैसे थे आहे आणि ते कटिंग आज बऱ्यापैकी संपवलं पाहिजे शिवून, कारण ब्लाऊज शिवलेच नाही तर हात शिलायला जाणार कसे आणि ते पुढे द्यायचे कसे आहेत. आज आहे 16 एप्रिल आणि उद्या काही ब्लाऊजांच्या ऑर्डर आहेत, आज संध्याकाळी काही ब्लाऊजांच्या डिलिव्हरी आहेत. सो आज मला काम हे कंप्लीट करावं लागणार आहे. कालचं कटिंग किती अडकलेलं आहे आणि किती कटिंग बॅलन्स आहे हे मी तुम्हाला दाखवते. बघा किती रात्री 8:45 वाजता हा ब्लाऊज शिवायला घेतला, कारण कालचेच रेंगाळलेले ब्लाऊज काढता काढता बराच वेळ गेला होता. पण 8:45 नंतर थोडाफार हा म्हटलं शिवला की अर्धवटच राहील, कारण परवा पण मला 10-10:15 वाजता शॉपवरून घरी जायला. मग हा आहे असंच ठेवलेला आहे, तो आता आल्या शिवायला घेणारच आहे, कारण तो सोडून ठेवलेला आहे बांधलेला, त्याच्यामुळे हा शिवावंच लागेल, मला जाणार आहे हा. आणि हे बघा हा ढीग जो पडलेला आहे कटिंगचा, हा मला कंप्लीट करणं गरजेचं आहे. ह्याच्यामध्ये 2 ब्लाऊज फक्त हे जोडायचे आहे. त्यातलं हे एक ब्लाऊज आहे आणि इकडचं एक ब्लाऊज आहे, जे की काल जोडून झालं नव्हतं. काल 8 ब्लाऊजांमधून 6 ब्लाऊज जोडले होते आणि हे 2 जोडायचे शिल्लक राहिले होते. आता हे 2 जर सोडले बाजूला तरीसुद्धा बघा हे 3 ब्लाऊज आहेत आणि हे 6 ब्लाऊज आहेत आणि खाली हे जे आहेत हे 3 ड्रेसेस आहेत, जे की अस्तरचे टॉप आहेत, ते कटिंग करून ठेवलेले आहेत. तर हे 6, हे 7वं ब्लाऊज आहे आणि हे 2 8 9 ब्लाऊज. कधी कधी घरची कामं सुद्धा उरकत नाहीत, ते सुद्धा रेंगाळतात आणि आपल्यालाही दिवसभर इथे राबल्यानंतर घरी एखादं काम करायचा कंटाळा येतो आणि तो कंटाळा आपल्याला मस्त पुढे लेट उशीर करत जातो. त्याच्यामुळे कंटाळा न करता म्हणलं चला उरका पटकन. जेवली आणि शॉपवरती आलेले आहे. आता दिवसभर टेन्शन नाही, तहान भूक काही लागणार नाही. तहान लागू शकते उन्हाळा म्हटल्यानंतर, त्यासाठी पाण्याची बॉटल भरून ठेवलेली असते. ह्याच्यामध्ये मी सब्जा बी टाकते हल्ली, माहिती आहे का? सब्जा बी आणि चिया सीड्स टाकत असते उन्हाळ्यामध्ये. तुम्ही सुद्धा घ्या, थोडंसं शरीराला ओलावा राहतो त्यामुळे आणि छान वाटतं, थंडगार वाटतं. तर चला मग आता लागूया कामाला. जास्त गप्पा मारल्या तर त्या अंगी लागणार नाही, तर काम पुन्हा लेट होईल. सो हे काम कंप्लीट करणं गरजेचं आहे. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनला सांगायला विसरू नका. तुमचे अनुभव माझ्याशी नक्की शेअर करत जा. नेहमीच तुम्ही करता ते मला आवडतात. आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर स्टिच विथ सरिताला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपलं स्टिच विथ सरिता म्हणून इन्स्टा अकाउंट सुद्धा आहे, ते सुद्धा फॉलो करायला विसरायचं नाही बरं का माझ्या ताईंनो. बाय बाय.